तर नमस्कार मित्रांनो, मी समीर नालावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ता आलो मी सावंतवाडीला आपल्या ग्लोबल ॲक्वेरियमला. तर मी भाडं घेऊन आलो आहे. तर भाडं म्हणजे आमच्या गावातलीच सगळी माणसं आहेत. दाखवतो तुम्हाला पांडुपर वगैरे ते तेवढं आहेत. त्यांच्यासोबतच आलो आहे मी आणि आतमध्ये गेले आहेत थोडी जणं. तर चला आत जाऊया, इथे बघूया काय काय आहे ते. ते पांडुपरवानी आहे आमचे ग्रामसेवक भाऊ. तर चला यांच्यासोबत आलो आहे, जाऊया आतमध्ये भेट बघूया काय काय आहे ते. बघा मित्रांनो, हे सावंतवाडीचं ग्लोबल ॲक्वेरियम म्हणून हे बघा. तर हे हल्लीच झालं आहे चालू पर्यटन. हे झाले असतील बरेच दिवस. मी आत्ताच आलो आहे इकडे. हे बघा इथे एक गाडी ठेवली आहे गेटवर फोटो वगैरे काढण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे आतमध्ये रेस्ट करण्यासाठी वगैरे ठेवलं आहे. प्लस इथे हे सर्व काम अजून चालू आहे बऱ्याच प्रकारे. हे बघा फोटोज वगैरे काढलेले आहेत आपल्या कोकणचं हे दर्शवण्याची. मला दाखवतं आहे बघा भिंतीवरती बघा कलाकृती वगैरे काढलेली आहे, चित्र वगैरे पेंटिंग्स. मोबाईल काय साथ देणार नाही वाटतं, कारण उष्णता खूप आहे आणि हीट होतो आहे मोबाईल. थोडंसं दाखवतो. अशा प्रकारे बघा सर्व चित्र वगैरे काढलेली आहेत शिवाजी महाराजांचं. प्रकारे पुढे बघा मला देवमासा वगैरे दिसत असेल, कासव वगैरे. तर इथे आहे कॅफेसुद्धा आतमध्येच आहे. तिकीट काउंटर वगैरे. पण आतमध्ये जायचं असेल तर एंट्री बघा, हे बघा कुठून दिले आहे माशाच्या तोंडातून आतमध्ये जायला केलं आहे. इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. हे बघा हे आमचे दुसरे ड्रायव्हर आहेत त्या गाडीचे. हे बघा तिथे फिशेस वगैरे बघा. हा बघा फोटो काढू गेला फक्त. चल अजून तुका काय दाखवत दिलं तर मासे वगैरे शार्क वगैरे आहे. मित्रांनो बघा अशा प्रकारे ते धबधबा वगैरे दाखवले आणि या खेकड्याचं या दाखवलेलं बघा. आणि इकडे बराच काय काय, पण आमचा मोबाईल जो हा तो गरम होता, तापता हीट झाला बरं. त्याला पाणी ओतूचं लागतात थोड्या वेळात. मासे दाखवते मग अशी दाखवत झालो ना मी. बघा एक पांढरू राहतो. इकडे बघा शार्क बघा किती आहेत. तर आपण जाऊया पुढे. मगर खया काय माहीत ते म्हणतं, बघू नंतर जाऊ गावला. इकडे असं वासरा ठेवलेली आहेत. म्हणजे ही माका वाटतं ना, एक मिनिट हा इन्स्ट्रक्शन्स हा वाटतं इथे बघूया. बघा पुंगनूर गाय म्हणजे ती छोटीवाली गाय, ते घरात बाळगूचे ते गाई आणल्याने होतं. हे बघा हे उठाले हे उठणत नाही आळशी होत माझ्यासारखे. चला हो कासव बघा काय करता अडे मध्येच ठेवल्याने आल्या का बिचाऱ्या. बघा शंख मासे. थोडक्यात हैसं कोकणची संस्कृती सगळी दाखवण्याचा प्रयत्न केलेलो गार्डनमध्ये. इकडसून मस्त अरे कुणाल इकडे खूप मस्त आहे बघा.
अशा प्रकारे ना व्हाळ, आमच्या कोकणात असे व्हाळ असतात, व्हाळ. तो व्हाळ दाखवलाय मी. नाही रे, हे असे व्हाळ असतात आमच्या कोकणात. हे शावाळ बघा बघा. म्हणजे आमचा भारीच कोकण आहे. हो मग असे आता पावसात हे व्हाळ आमचे चालू होतं ते काय रे. इकडे बघा बदका पण होत त्याच्यात. एक पूल दाखवलं मी वरना बांधलेला. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही. तर आम्ही आत्ता असो सावंतवाडी केसरीमध्ये, आणि केसरीमध्ये ह्या गार्डन. तर ह्या बघू कचिले होते हे सगळे आमच्या गावातली माणसं. मस्त वैकी अशा प्रकारे असं गार्डन बिर्डन खूप भारी भारी काय काय केलेला. तुम्ही पण नक्की भेट द्या घ्या. हा ये मित्रांनो, गरम खूप होता आणि बघा ढग बघा कसले जमले. पाऊस पण येता वाटतं बघा, लागता बारीक बारीक. बघूया पाऊस येतो वाटतं. हे बघ हे मस्त नवाचे. हे बघ इकडे बघ कसे चालतात, बघ कसे चालतात ते बघ, रांगेत चालतात बघ, हे एका रांगेत. भरपूर कासव इलय बघूया. सस्सो हा तो कबुतरा बघ ही बघ. एक खरगोश. खूप होत झोपले हो, आराम करतो. उठणत नाहीत. मिनी रेक्स नाव आहे सशांचा. आणि इकडे असत कबुतरा. वाव मस्त दिसत रे. हा आतमध्ये पण अशा प्रकारे बनवलेले त्यांचे घर. ते हैसं काहीतरी झाड पक्षी सोडूकच केला वाटतं. शागलाची झाडं लावले मी आतमध्ये. काय अरे, अरे हा ते हे मिनी बंदर, छोटेवाले माकड. हे बघ किती भारी वाटत ना, क्यूट वाटत रे. चावात हाय हाय. मस्त वाटत ना. मस्त बनवलंय मी ना आतमध्ये करावा. हे चाटताय व चाट चाट. चावा नको फक्त चाट. हे घे. मस्तच रे. हो 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 खेळता. कसलो वर येता वर बघ कसं येता. चावाता तू. हा शर्यत लावतो त्या. मी वर मी वर मी वर. तर एक मेल आणि एक फिमेल असे दोन आणलेले आहेत त्यांनी. मस्त वाटत ना. हे मुतानच ठेवलाय तो. मुतान ठेवलाय. नशीब माझ्यावर नाही. हे बघ
ओ भाई साहब आराम फरमा रहे हो, उठो चलो, हम देखने के लिए आए। कोण आहे? ओय, उघडू शकतो हो मारे, उघडूक पण मुंगसात ती, पण ती वेगळी आहे आपल्याकडची नाही. हो का, ह्यो कोण साहेब? ससोचा काय ना, उंदराचा प्रकार वाटतं ह्यो. एकापेक्षा एक भारी. तुमका माहिती असलं तर ह्याचं नाव सांगा. काय का सगळ्या प्राण्यांची नावं सांगा. चला ह्याचं नाव पहिलं सांगा. कोण असतं रे माकाव नाही माहिती. कमेंट मध्ये नक्की सांगा. हो ह्याचा काय चालला तर पाणी येतच लोळता. बिचारा गरमी झाली रे, काय करतो लो, पर्याय नाही. गरमी झाली मला ते का ती पिलाव आतमध्ये भारी आहे, आतमध्ये लावतो. कोंबडीची पिलावत वाटतं, पण ती वेगळा प्रकारची पण ती वेगळीच आहे. आहे. खूप तर चला बराच काय काय बघू घालणार आहा. पुरो व्हिडिओ बघा आणि तुम्ही नक्की यावा, भेट देऊ. हे बघा हो भाई, मस्त पेंटिंग भारीच केलं या. एसी हमारे तिकीट आमची त्यांच्याकडे ठेवली, मग येऊया. तर आता हे बघा आम्ही सगळ्या आतमध्ये इलो. आता बाहेरच पडा नको. तिकीट संपला तरी काय नाही, बाहेरच पडा नको. एसी फुला. वाव, मासे बघा. बघू गेले होते आमचे गावकरी मासे, आणि ह्या काय तर भारी जाणार रे माशावर. मम्मीकडे देऊन टाकता. हे गुंजले बघ, हे गुंजले समुद्रातले पापलेटा. तू बाहेर का तू येऊ नको अजिबात इकडे. एसीचा प्रॉब्लेम हा म्हणता. वाव, एक नजारो मस्तच केला नाही ना. मस्त आहे ना गोल्डन. कॅमेरा पण शूटिंग भारी होतं. वाटतं की आपण त्या पाणी येतच जाऊ. भारी. माझा ब्लॉग चाललो. बस शेअर करा सगळ्यांका पटापट. सगळ्यांका समजावून देत नाही रे. मस्त की ॲक्वेरियम खय आता सावंतवाडीमध्ये हा केसरी म्हणून हा गाव, आणि त्या केसरी गावातच हे ॲक्वेरियम हा. तर मरुंद वाट लागते तुमका येताना रस्तो थंयसूनच येऊ भेट. ओ भाऊ, वाव, अबो जबरदस्त बनवल्या नाही अरे. ह्यो खयचो मासो? हे बाय याच्यात लिहिलेला रेनबो शार्क. ते मगाशी बघितले ते कुठले गौरामी फिश. इकडे एंजल फिश. सगळी नावा वगैरे. अमेरिकन ब्लॅकटाईल फिश, सिल्वर डॉलर. आईला काय नाव घ्यायला होता. अरे बघूया, भेटलं तर भेटेल आपल्याला. नाही गेलं. होय, हे बिंगटेल 400. नाही अजून ना तिकडे वरती.
इकडून असं वरती जाऊ का? चला तुम्ही पळताच पुढे पुढे सगळा बघू. हे बघा. नाही फिश. कुठला? नाही फिश. रॉयल नाईफ फिश. मस्त ना हे बघ. एवढे बघ. हा माझा चालूच आहे. याच्यात मेल फिमेल आहेत वाटतं इथे. कुठले? जायंट गौरामी. हे कुठले? रेड वेल्ली. पिराना पिराना पिराना. सगळ्यात डेंजर मासो म्हणतो त्याका. दिसतं एवढं सो झुंडी नसतं सगळ्यात जास्त आणि खतरनाक अटॅक करतात हे मासे. हा छोटा पॅकेज बडा धमाका. हा नाही नाही हा त्याच्यात ना ते हे केलेले आहेत त्यांनी नजारे दाखवच्यासाठी. लिव्ह फिंड मेशर नाही काय होय मेशर मशीर ना. हा वरून ह्या ओपन करून काय माहिती कसा घालतो. वाळू हे वाळू बघ कसली घातले नाही खाली. काय ती वेगळीच असेल. याचं नाव काय? सेव्हरम. पहिल्यांदा नाव बघा सेव्हरम. इतक्या काय इंग्लिश माका येणार ना. नाव बिव चुकला तर सांभाळून घ्या सांगताना. बरोबर रे. खूप मस्त. 100 रुपयाची तिकीट आहे फक्त आणि सगळा बघू करतो. हे आपलं ॲरवाना सिल्वर ॲरवाना यांच्याकडे. यातलं माझ्याकडे खूप मोठं होतं रे मेल विचारू. हे टायगर सोवन एवढं. ठीक आहे. पिकॉक बास एकच आहे रे जबरदस्त. आपल्या नदीत एका झिताड म्हणतात वाटतं. झिताड ओ भाई त्या काय नाव काय? आबा फ्रेश वॉटर रॅट टेल. आबा ओ आबा हो आबा हाय होय आलो. याचं नाव मी एक यात तयार करतोय आता. सॅडलेट बीचर फिश. इथे ह्याच्यासारखं वाटतं ना सापासारखं तो काय तो आपल्याकडे कुसडो घनच असतं तसं. स्टिंगरे हा भारी ना. ह्याका पण ऑक्सिजन लागतं असो. ह्याका पण असं ऑक्सिजन वर येऊन घेऊच लागतं. तो काय जवळ चिल्ड फिश. फुल AC चालू आहे सर मस्त ही. आणि आम्ही शूटिंग करतो. तो कुठलो माबुना चाइल्ड्स. हे बघा. आपण आज फिशच बघूया सगळ्या. ऑस्कर पण याच्या एकाच्या डोक्यावर माका टेल दिसणार नाही दिलेलं. अजून घुडी येऊ नाही. ऑस्कर त्या डोक्यावर मस्त आहे की असं घुडी आता अजून येऊक नाही. येऊ फ्लोरॉन नाही ह्याचे आहेत का गुड फ्लोरॉन. हे बघा गुड असतं आणि ते एका ह्याच्यात 2 ठेवू शकत नाही. हे
याची किंमत भरपूर आहे. मॉक फिश आता मोठं वाटतं नाही ना. एक मिनिट. हा ते बर्ड फिश. हो बाई मस्तच वाटतं. हे पॅरट फिश. पॅरट म्हणजे माशासारखेच काय हे बघा आपल्या पोपटासारखे तर दिसतच नाही. क्रॅफिश. होय जाऊया आता. हे सगळे चिंगूळ गावले असते ना. ॲरापिमा फिश. ॲरापिमा नाव काय तर सांभाळून घ्या. बोलता येतं दाखवचा काम मी बरा करतलोय तुमका. हे बघ नाव काय तर तुम्ही सांभाळून घ्या. आमचा काही इंग्लिश येणार नाही. तो कुठलं फ्रोंटास नाही फ्रोंटोसा फिश. हे बघा खायच्या नदीतनं काढून आणल्याने काय माहिती. चला आता वरती जाऊया. मोर एक्स्ट्रीम काय एक्साइटमेंट ऑन फर्स्ट फ्लोअर. चला 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 एक्साइटमेंट. हाँ ओ भाई साहब ये देखो जंगल में आ गए. आता ही नावा नाही दाखवत राहू नये मी. यवानी बघा तुम्ही सगळी. माका उशीर होतो जायचं. यांच्या पाठना फिरत राहा. मालवणी कसा वाटला तर पण सांगा माझा. भारी आ. वाव मस्त वाटत नाही हे बारके बारके. आरपार दिसता. हा रे हे काय म्हणतात ना तिकडे टॅट्रा फिश. टॅट्रा काय नावात. समजा जाऊया मग जाऊया. आधी हा फिरून घेऊया एक साइड. ह्यानी भारी काम केलं नाही. हे फोटोच मारतात सगळे. नॉन टेरा. हे बघा वाव. हे कुठले काय नाव लिहिलेलं होतं बघलं ना. नाही बाई रेनबो टेट्रा. हे बघ खाली बघ खाली बघ. सगळा खाद्याचा का खाली घातलेला. खाद्यच पसरून ठेवलं नाही असं वाटतं. नाही काढू बसतलं ते वरना खायसून तरी या असतलं त्यांना डोर बिवर. झाड मस्त दाखवलं नाही ना या. हे काय प्रजनन मीटिंग चालू आहे का त्यांची. मीटिंग पाणी खदून हे झालं अडचं ना. वाव हे मस्तच वाटतं रे. पांढरं पण भारी वाटतं. ह्याचा कलर जबरदस्त दिसत ना. कलरफुलच असतात ते. हे बघ ह्याची डिझाईन काय जबरदस्त.
चला वरून खालपर्यंत आता आतमधून वर तकदा पुरा मस्त बनवलाय नि अरे सुपर. तर यांचं फोटो चालवा आम्ही हळूच खुशी आहे. सगळ्यांची नावं दाखवत राहा आमका हे दिवस जाय. ह्यो व्हाईट शार्क ही आमची शेंगटी नदीत कोण त्या तो क्रोकोडाईल होय क्रोकोडाईल फिश आहे. मगरी सारखं मासं माझ्या भावाकडे हो हे बघ यांची फायटिंग चालू आहे. हे बघ फायटिंग चालू आहे यांची. बघ फायटिंग करतो हे बघ हे जबरदस्त वाटतं रे. कसलो आब काढूया आणि जाऊया घेऊन. पांडू काय म्हणता बघा घेऊन जाऊया म्हणता काढून. संध्याकाळची भारी सोय होतली. वाव एल शेप मध्ये आता इकडे पण मस्त ना. 100 रुपये तिकीट म्हणजे खूपच कमी घेतले आमच्याकडनं ना. बघा यांच्याबरोबर लिहिलंय आणि यांका सगळ्यांचं तिकीट आणि फ्री मध्ये लिहिलंय. शूटिंग करू ना मग. मस्त वाटत ना. काहीतरी आवडतं बघून येऊया चला. हे बघ तिकडे गेले असा म्हणून सांगते काय हो. वाव सुपर मोनो एंजल फिश कॅटफिश हो भाई. हे बघ स्टारफिश केवढे आहेत बस. ते आपण समुद्रात पकडतो ते एवढे असतात जिवंतच ते. होय होय सगळे जिवंत. शंख ना ते पण जिवंतच होत. पण हिने मिठाचंच पाणी सोडलं नाही असं त्याच्यात. सॉल्ट वॉटर मिठाचाच असतं वाटतं याच्यात. होय खारटा टेस्ट करून बघितलंय. वाव फिश एंजल फिश स्नायपर खारटा डेन्सिटी लेवल केली आहे त्याची. खारट पाणी ए जाळा टाक झुंडी लो. ओ भाई ये देखो ये फिश देखो ये पावरफुल. जाता असतं जावा एसी लावलेलो दरवाजा बंद करून दे त्यांना. यात पण खारट पाणीच असतं ना सगळ्यात नाही वेगवेगळ्या. जसा म्हणजे माशाक लागतं तसंच पाणी ठेवलेलं. जे एकदम त्याने जसं माशांसाठी गरजेचा तशा प्रकारे त्यांनी तयार केलेला पाणी वगैरे. वाव मस्त वाटतं ना. कलर तेच सांगते कलरच भारी वाटतं.
ह्या माशाचे कलर वेगळे मोरायची ह्या नुसतं मी डिस्कवरी होतच बघितलेलं आता प्रत्यक्षात बघू घालतो. हा मग समुद्रात हे समुद्रातलो आहे तिकडे तीन तसं आतमध्ये गेलो तीन तिकडे काय कसं मजा कसली कर मग त्यांना समुद्रात सोडलेलं मजा आली असती टायगर फिश खया फिश फ्राय टायगर त्याचं नाव टायगर फिश पण वाघाची एको लक्षणं दिसत नाहीत का हे पांडू ह्याचं नाव आहे टायगर फिश पण वाघाचा एक तरी लक्षण दिसतात तुका बघूया येता ये गुरगुरांनी अंगावर येणार नाही हो लायन फिश साळींदार चुकन त्यांनी लायन घातलेली साळींद्राचा घालू होता मस्त वाटतं ना परता गोय होतो तो मोठं मासो इकडे तो हा वाव इकडे काय वाव क्लासिकच होत ना सगळे जबरदस्त माझा ब्लॉग बघून मरणाचे माणूस येतले त्यांना सांगू काय माका पैसे टाका पेटीएम गुगल पे नंबर करा म्हणून होय पहिली वाळू हे नाही का बाजूक बाहेर काढल्यानी काय तशीच ठेवलेली आहे काय माहिती बाहेर आता काय नाही झालं तर आता ते सगळे मासे बघून झालेले केसांची दुर्दशा झाली तेव्हा मित्रांनो खूप सुंदर अशा प्रकारचा ॲक्वेरियम आपल्या सावंतवाडीमध्ये केसरीमध्ये आणि तुम्ही जर गुगलला टाकलात तर गुगलसुद्धा लोकेशन तुमका दाखवता आणखीन मी पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमका ह्या लोकेशनची लिंक शेअर करताय तर नक्की भेट द्यावा तुम्ही पण तर चला आता मी खाली जात आहे आता मासे वगैरे सगळे बघून झालेले आहेत आता बघूया बाहेर आणि काय तर चला दाखवते सुधरेंगे एसी पॉवरफुल आहे ते बघा मित्रांनो गोवा वगैरे जवळ पडतात त्यामुळे गोव्याची वगैरे जास्तीत जास्त माणसं येलेली काय चला हे आपला बघूचा रावला पक्षी वगैरे हो त्याच्यात कवडो हे अंडी आहेत माझ्या त्यांची ती बघ आतमध्ये त्या बघ अंडा घातलेला ह्या बघ अंडा दिसलं एक छोटासा अंडा कवड्याचा कवडे
हा हे बघा हे पॅरोट हे बघ हे बघ छोटा अंडा इकडे हे बघ इथे अरे रे एका गरमी नाही जमणार तो गरमीत न राहणार पक्षी हा एका गरमी नाही जमणार मस्त बनवलं हे गरमीत न राहणारे पण असतील याच्यातले ఇంకా गरम जमणार नाहीत ना असा दिसाचा नाही रे ह्याच्या आतमध्ये जाऊ देऊ काय आता भारी मस्त सगळ्यांका पकडून असो या गेला असते मस्त पाऊस लागता बारीक बारीक शोभिवंत पक्षी खय वर जाऊन बसले सगळे शोभिवंत सगळे वरती बसले आफ्रिकन ग्रे पॅरट मॉन्क पॅरो काय पॅराकिट हे सगळे बसले वरती जाऊन कोकोटाईल हा नंदाई कॉर्नर कोकोटाईल नाही याच्यात आवाज तर मस्त आहे रेनबो लॉरिकिट रनबो लॉरिकिट पाहिले हे सन कॉर्नर्स सन कॉर्नर्स एक मिनिट थांब ना जीव जाता तुझं तो घर नाही दिसणार जाळी लय जाड मारलेलं त्याच्यामुळे इकडे कुठं ब्लू अँड गोल्डन मकाऊ नाही मकाऊ पॅरट नाही दिसणार नाही खाली आहे पिंजरो इकडे बसाच्यासाठी केला आणि इकडे गार्डन आहे मस्त खेळायच्यासाठी हे बघा लहान मुलांसाठी केलेला गार्डन तो बघा असं इमू ठेवलेले आहेत इमू एमो इकडे तो बघा आता इमू जाळी लय जाड मारल्यानी ती बारीक ह्या केल्यानी ना दिसतच नाही ये रे इकडे हृदय बघा कसला धडाकता ह्यो असा काय क्रॅस्टेड डक खय गेला क्रॅस्टेड डक बाहेर पडली दरवाजा ओपन आहे त्यापासून दरवाजा डोमेस्टिक गुड्स हे बघा हे ओपन आहे सोडलेले त्या बाजून बघूया आपण चला त्याची कळ काढतोय बुकट दर बघता बघा कसो बघा काळी पण बघता तडेचा खाली आहे
इकडे बदकानं अंडा पण दिलेला खाली. आरडतात बघा. क्वाक 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 क्वाक. हे बघा ह्याच्यात कोंबे बिंबे मोठमोठे दिसत नाही. हे बघा दिसतं. इकडून त्यांका जावक वाट केली बदकांका पाण्यात. भारी या बघण्यासारख्या. पण आमच्याकडच्या माणसांका काय आणून टाकते तू याच्यात. दड काय दड नाही ह्याच्यात तो प्राणी आहेत. हो हो इगुआना ब्ल्यू इगुआना. यो अमेरिकन वाटतं. इन्स्ट्रक्शन सगळी माहिती आहे याच्यावर. सरडोत तो पण तो त्यांच्याकडे तो वेगळो. ह्यो रेड इगुआना. इगुआना इगुआना जीवात घोरपड आपल्याकडची. एवढ्यात ती गायब झाली असते आपल्याकडे नाही. इकडची असं आहे बघा वरा कुठली स्पायनी टेल इगुआना. वरा वर मोबाईल तापलो. ए बाटल कुणाल यो ल्युटोना इगुआना. बघा कसं झोपलो. ह्याच्यात कोण नाही. हे खाली आहेत. ग्रीन इगुआना. यायला आमच्याकडची घोरपड देऊ का विचार गोई त्यांना आणून. घोरपड एक ठेवू गोई ना त्यांनी. होय ग्रीन इगुआना. ती ग्रीन इगुआना. इगुआना म्हणजे ह्याच ते घोरपडीच थोडक्यात. ही बघा हो आपल्याकडचे असा ब्लॅक ट्री मॉनिटर. ही का का काचीत कशाक ठेवल्या ती का काचीतली ती. हा याच्यात ना बाहेर पडाक शकता त्या भोकात ना म्हणून ती. माटा माटा कासव. अरे माटा माटा कासव गेलं ग गायब झालं कासव. खया नाहीचा पळालो वाटतं. हे बघ एअर ट्रेडिंग ड्रॅगन ड्रॅगन. पाली ते पाली काय रे पाली ते पाली ते पाली. हा नाव बघ बिअर ट्रेड ड्रॅगन. मग मोठे असतले आता का छोटे असतले.